महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाकडून, या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्याकडून, या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांकडून आणि बाय डिफॉल्ट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून या महाराष्ट्रामध्ये जो दुजाभाव होतोय त्याच्या विरोधामध्ये आम्ही काल मुंबईमध्ये समुद्रामध्ये उड्या घेऊन जलसमाधी घेऊन आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या गोष्टी घडत असताना या महाराष्ट्रामधल्या अनेक लोकांनी, विशेष करून अजितदादा पवारांच्या कार्यकर्त्यांनी जी काही शिवराळ भाषा वापरलेली आहे। अजितदादा पवारांना आमचा एक सवाल आहे, तुम्ही उठसूट आता फुले शाहू आंबेडकरांचं नाव तुमच्या तोंडामध्ये नाही तर अजितदादांच्या तोंडामध्ये आता स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं नाव असतं। अजितदादा पवार तुमचे कार्यकर्ते, तुमचे ज्येष्ठ नेते, तुमचे आमदार शिवराळ भाषेमध्ये बोलत आहेत, हेच यशवंतराव चव्हाणांचे विचार आहेत का? हा आमचा सवाल अजितदादा पवारांना आहे। त्याचं कारण असं आहे की आम्ही महाज्योतीला निधी का भेटत नाही हा आम्ही एक साधा प्रश्न गेल्या महिन्यात 2 महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये संविधानिक मार्गाने या महाराष्ट्रामध्ये विचारतोय। ज्या महाराष्ट्र शासनाने सारथी, बार्टी, तारती, महाज्योती जेवढे म्हणून विद्यार्थ्यांसाठीची जी महामंडळ आहेत किंवा ज्या संस्था आहेत त्या संस्थांना समान न्याय देण्याचं धोरण GR पारित केलेला होता, परंतु सारथीला, बार्टीला त्या विद्यार्थ्यांना महाज्योतीचे पैसे 1 स्ट्रोक 7-7, 8-8 लाख रुपये सारथीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अकाउंटला महाजातीवादी अजितदादा पवारांनी जमा केले। पण आम्ही महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळी निधी मागितला, स्टायपंड मागितला, त्यावेळी अजितदादा पवारांनी याला नकार दिला। मी अजितदादा पवारांचा निषेध व्यक्त करतोय की काल हाऊसमध्ये सुद्धा त्यांनी महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून स्टायपंड देण्याचं नाकारलं, निधी देण्याचं नाकारलं। या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय। अनेक प्रश्न आहेत या महाराष्ट्रामध्ये। मला महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीच्या नेत्यांना, ओबीसी बांधवांना सगळ्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत, काही माहिती त्यांना सांगायची आहे। या महाराष्ट्रामध्ये बघा, सारथीला किती पैसे, हजारो कोटी रुपये दिले, महाज्योतीला साधं कार्यालय मिळत नाही, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना निधी मिळत नाही, हे तर आम्ही वेळोवेळी सांगत आलोय। त्याच्या खोलामध्ये सांगायचं म्हटलं तर भरपूर आमच्याकडे आकडेवारी आहे, पण याच्याही पलीकडे जाऊन 2025-26 सालच्या पुरवणी अंदाजपत्रकामध्ये मी नेहमी अजितदादा पवारांना कारखानदारांचे नेते असं म्हणत आलोय। अजितदादा पवारांचं शिक्षण कमी असल्या कारणाने अजितदादांना महाराष्ट्रातला सोशल जस्टिस, इनजस्टिस कळत नाही। अजितदादा पवारांना संविधानाची बेसिक तत्व, सामाजिक न्याय अजिबात कळत नाही। ज्यावेळी महाराष्ट्राच्या प्रमुख पदावरती ज्यावेळी अनपढ म्हणजे शिक्षण नसलेला माणूस ज्यावेळी मोठ्या पदावरती जातो त्यावेळी त्या राज्याचं, त्या राज्याच्या धोरणाचं, सामाजिक न्यायाचं किती नुकसान होतं या गोष्टी मी सांगायचा नेहमी प्रयत्न करतोय। 2025-26 सालच्या पुरवणी मागणीमध्ये मी महाराष्ट्राला खूप जबाबदारीने सांगतोय, आजारी साखर कारखान्यांसाठी 2182 कोटी रुपयेची तरतूद करण्यात आलेली आहे। परत एकदा मी आकडा सांगतो, अजितदादा पवार ज्या कारखानदाराच्या टोळीचं नेतृत्व करतात त्या अजितदादा पवारांनी आजारी साखर कारखान्यांसाठी 2182 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। आणि पुन्हा लाडकी बहीण योजना 2665 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। पण ओबीसीच्या, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना फरक देण्यासाठी फक्त 60-70 कोटी रुपये लागणार आहेत। पण अजितदादा पवार काल हाऊसमध्ये बोलले की निवडणुकीच्या कालावधीमध्ये आम्हाला सगळ्यांना मी तुम्हाला देतो, तुम्हाला देतो, तुम्हाला देतो असं म्हणावं लागतं आणि आम्ही तसं म्हणलोय। म्हणजे अजितदादा पवार हा महाजातीयवादी उपमुख्यमंत्री का आहे? कारण सारथीला निधी देत असताना सारथीच्या विद्यार्थ्यांना 7-7, 8-8 लाख रुपये या 8-10 दिवसामध्ये जमा केलेले आहेत की जी स्वजातीसाठी काम करते सारथी। सारथीचं दायित्व अजितदादा पवारांनी स्वतःच्या जातीच्या सारथीचं दायित्व स्वतःकडे घेतलं। पण महाज्योती असेल, बार्टी असेल, तारटी असेल, या संस्थांचं दायित्व बहुजन कल्याण खात्याकडे आहे। पण त्या
महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र अजितदादा वाऱ्यावर सोडतायत, सारथीच्या मुलांना स्टायपंड देत आहेत, पण महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना देत नाहीत। आम्ही अजितदादा पवारांना का म्हणू नये महाजातीयवादी? या सगळ्या गोष्टींना समोर ठेवून मग ओबीसीच्या महामंडळांना बघा, या सरकारनं निवडणुकीच्या अगोदर या महाराष्ट्रातल्या नाभिक समाजासाठी केशकल्पी महामंडळाची घोषणा केली, विश्वकर्मा समाजासाठी संस्थेची घोषणा केली, महामंडळाची घोषणा केली, त्याचबरोबर लोहार समाजासाठी घोषणा केली, नाथपंथी डवरी गोसावी समाजासाठी घोषणा केली, प्रत्येक समाजाच्या महामंडळांची घोषणा केली। पण त्या महामंडळांना निधी सोडा, त्या महामंडळांना या महाराष्ट्र सरकारनं साधे अध्यक्ष सुद्धा नेमलेले नाही। महाराष्ट्र सरकार आणि विशेष करून अजितदादा पवार हे या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं वागतायत हे मी महाराष्ट्राला वेळोवेळी सांगत आलोय। हे सांगत असताना, आंदोलन करत असताना माझ्यावरती आरोप केले त्यांनी की हे शिवराळ भाषा बोलले, जीभ घसरली, भाषा घसरली। अजितदादा पवारांनी तुमची किती वेळा आणि कशी कशी जीभ घसरली हे आम्हाला तुम्ही महाराष्ट्राला सांगायला लावू नका। महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पाण्याच्या प्रश्नावर आमचे भैया देशमुख उपोषण करत होते, त्यावेळी हेच अजितदादा पवार या महाराष्ट्रातल्या, हे धरणवीर म्हणून मी त्यांना, हे धरणवीर अजितदादा पवार या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अमृत पाजायची भाषा त्यांनी केली। त्यामुळं अजितदादाचे जे कोण चेले चपाटे, जे कोण माणसं आहेत, त्या माणसांना माझं सांगणं आहे, पहिल्यांदा तुमच्या नेत्याची भाषा सुधरवा आणि मग आमच्यासारख्या गावगाड्यातल्या भटक्या समाजातल्या ओबीसी प्रवर्गातल्या कार्यकर्त्याच्या भाषेवरती तुम्ही बोला। तुम्हाला आमच्या भाषेवरती बोलायचा कुठलाही नैतिक अधिकार नाही। अशा पद्धतीचं आमचं काल आमच्या मागण्याही आहेत, त्या मागण्याही आम्ही